आता बातम्या आहे बोगस बियाण्यांच्या कारवाई संदर्भातील। लातूर जिल्ह्यातल्या किनगाव आणि चाकूर इथे 2 कृषी सेवा केंद्रांवर लातूरच्या कृषी विभागाने छापेमारी करत जवळपास 260 बनावट डीपीए खताचा साठा जप्त केलेला होता। साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत या दोन्ही कृषी सेवा केंद्र चालकांवर बनावट बियाणे प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अद्याप दोन्ही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहेत आणि त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांच्या नशिबी बोगस खत बियाणे मारणाऱ्या अशा कृषी सेवा केंद्र चालकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल यांनी केलेली आहे। यंत्रणा असेल, कृषी खाते असतील किंवा महसूल खाते, संबंधित शेतकऱ्यांच्या जे येत असतील त्या सर्वांनीच दक्ष राहून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक थांबवली पाहिजे। अन्यथा हे प्रकार जर थांबले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यामध्ये उतरून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।